जनता पक्ष महायुतीचे उमेदवार माझ्यासह आमचे माजी शहराध्यक्ष बंटीभाऊ कुकडेजी, सौ सीमाताई ढोमणेजी आणि त्या शारदाताई बारईजी असे चारही अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. आणि आज आमचा रॅलीचा 5वा दिवस आहे पदयात्रेचा. आज आम्ही शैलेश नगर मधल्या आमच्या पदाधिकारी सिंधुताई फराते, डॉलीताई श्रीवास सारस्वत यांच्या घरापासून हनुमानजी यांचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत. आमची ही पदयात्रा सुरू झालेली आहे आणि जवळपास ही 1 वाजेपर्यंत पदयात्रा चालेल. जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे. मागच्या 15 वर्षात आमचे लोकप्रिय आमदार कृष्णभाऊ खोपडे यांनी इथल्या अनधिकृत वस्त्यांचा केलेला विकास पाहू जाता आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क जाळं एवढं मोठं आहे की आम्हाला त्यांचं जे प्रेम जनतेचं मिळत आहे त्यामुळे आम्ही खरं तर अत्यंत या प्रेमाने भारावून गेलेलो आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की 16 तारखेला विजयाचं प्रमाणपत्र निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाचे जे 120 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील त्या प्रभागातले 4ही नगरसेवक निश्चितपणानं राहतील एवढा विश्वास मला आहे. काल वाठोडा गावामध्ये काल प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळाला होता, काय म्हणा? वाठोडा गावामध्ये प्रचंड प्रतिसाद तर मिळाला, पण सोबत पूर्ण वाठोडा प्रभागामध्ये सुद्धा सर्व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या आम्ही चारही बंधू म्हणजे चारही आम्ही उमेदवार, आमचे मोठे बंधू धर्मपाल मेश्रामजी, सीमाताई ढोमणेजी, शारदाताई बारई आणि मी स्वतः आणि या कार्यकर्त्यांचं नेटवर्क, मजबूत संघटन, बूथ स्तरावरची कार्यकारिणी ही सर्व पक्षाच्या कामाला लागली आहे. आता तुम्ही बघितलं असेल की आम्ही डॉलीताई सारस्वतांकडे आहे, डॉलीताई स्वतः बूथ प्रमुख पण आहे, सिंधुताई आहे, महिला आघाडीच्या पदाधिकारी आहे, स्वतः बूथ प्रमुख आहे, सोबत अध्यक्ष अशोक देशमुखजी आहे, वार्ड अध्यक्ष सुनील आगरेजी आहेत. सर्व जे आहेत ते सर्व कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या संघटनेतली जबाबदारी घेऊन संघटनेला डोक्यावर घेतलेला आहे आणि संघटनेचं काम करत आहे. हा विजय जो आहे